मंडळी नमस्कार. आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलेलो आहोत आणि ती गोष्ट अशी आहे की एक असा अल्पबुद्धी नौकर असतो ज्याला मालकानं सांगितलेलं कोणतंही काम उलटं पालटं करून ठेवायची सवय लागलेली असते. मालकाने त्याला सांगितलं की तू ताबडतोब दुकानावर जा आणि थोडंसं तेल आणि थोडंसं तूप घेऊन विकत ये. आता हा ताबडतोब जा म्हणल्यामुळं मालकाने सांगितल्याबरोबर कोणतंही भांडण न घेता घरातून बाहेर पडतो. त्याच्या थोडंसं पुढे आल्यावर लक्षात येतं की अरे, आपण तर तेल तूप आणायला निघालो पण सोबत काहीच आणलेलं नाहीये. तेवढ्यात त्याला घराजवळच्या मंदिरात असलेलं एक धुपाटणं दिसतं. धुपाटणं म्हणजे धूप ठेवायचं भांड. आणि त्याला लक्षात येतं की त्याला दोन्ही बाजूनी हे आहे की तेल तूप आणू शकतो आपण. तो धुपाटणं घेऊन दुकानात जातो आणि दुकानदाराला म्हणतो की एवढं तेल द्या, थोडं तूप द्या. दुकानदार धुपाटण्याच्या मोठ्या भागामध्ये तेल ओततो आणि मग तूप घ्यायचं असतं. तूप कशात घेणार दुकानदार विचारतो. त्याला काय म्हणते, हे आहे की. असं करून धुपाटणं तो पालथं करतो आणि छोट्या भागात तूप घेतो. आता तेल सगळं सांडलेलं असतं. हे सगळं घेऊन तो दुकानदार मालकाकडे येतो, मग तो नौकर मालकाकडे येतो आणि मालकाला म्हणतो की साहेब, आणलं तेल आणि तूप. ते म्हणाले, अरे हे तूप दिसायला पण तेल कुठे ठेवलास? त्यानं सांगितलं, हे काय माग आहे, तूपही खाली सांडतं आणि मालकाच्या हातात धुपाटणं येतं. म्हणून ती म्हण तयार झाली, तेलही गेले, तूपही गेले, हाती आले धुपाटणे. अशीच अवस्था महाराष्ट्राच्या राजकारणात चालू आहे. आपल्या जवळ असा अल्पबुद्धी, गोंधळलेला, वेंधळा नौकर असेल तर तेल आणि तूप दोन्ही हातचं निघून जातं. राजकारणातली ही स्थिती हीच आहे. झालंय काय की इकडे आदित्य ठाकरेंनी निष्ठा यात्रा काढायला सुरुवात केली आहे आणि त्या निष्ठा यात्रेकरवी ते महाराष्ट्र ढवळून काढणार आहेत म्हणे. अर्थात शिवसेनेचा महाराष्ट्र मुंबई पुरताच असल्यामुळं त्यांनी आपली ही निष्ठा यात्रा मुंबईतून सुरू केली. आता ही मुंबईतून यात्रा सुरू करत असतानाच आणखी एक यात्रा सुरू आहे, ते म्हणजे निष्ठा यात्रा. निष्ठा नाही, ही निसटणारी यात्रा सुरू आहे, निष्ठवणारी यात्रा सुरू आहे. एक यात्रा आदित्य ठाकरे काढतायत तर दुसरी यात्रा संजय राऊत काढतायत. मला मुळात आदित्य ठाकरेंच्या यात्रेविषयी काही शंका मनात आहेत. अर्थात त्या स्पष्ट करतील अशी खात्री देखील आहे. निष्ठा नेमकी कोणावरती? निष्ठा शिवसेनेवरती दाखवायची असेल तर शिवसेना विधिमंडळातला पक्ष म्हणून एकनाथ शिंदेच्या बाजूने गेलेला आहे. साधं गणित आहे. 55 आमदारांच्या पैकी 40 आमदार त्यांच्या गटात आहेत. बहुतेक खासदार नाराज आहेत, ते बैठकांनाही उपस्थित राहत नाही आहेत. अशा वेळी शिवसेनेवरती निष्ठा हा सगळा प्रकार मला जरा आश्चर्यकारक वाटतो. शिवसेना कोणाची हा प्रश्न पडेल. बरं चला ठीक आहे, शिवसेनेवरची निष्ठा आपण बाजूला करू. ठाकरे परिवारावरती निष्ठा असा विचार केला, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या वरती निष्ठा असा विचार केला तर एकनाथ शिंदे ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावून काम करतायत. उद्धव ठाकरे देखील बाळासाहेब ठाकरेंचाच फोटो लावून काम करतायत. त्यामुळे बाळासाहेबांच्या वरती निष्ठा ठेवायची असेल तरीही तो एक पर्याय उरतो. शिवसेनेवरती निष्ठा, एकनाथ शिंदे हा पर्याय दुसरा येतो. बाळासाहेबांच्या वरती निष्ठा, एकनाथ शिंदे हा पर्याय येतो. म्हणजे एकमेव नाही आहे हा. ठीक आहे, ठाकरे परिवारावरती, आदित्य ठाकरेवरती आणि उद्धव ठाकरेंच्या वरती निष्ठा ठेवायची असेल तर ती निष्ठा तीच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवरची निष्ठा म्हणून ही निष्ठा यात्रा असेल तर आपलं काही फारसं म्हणणं नाही. मातोश्रीवरती निष्ठा असा प्रकार असेल तर आता मातोश्री उरली आहे कुठे? म्हणजे हे तर स्वतः उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलेलं आहे. ते शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी शिवसेनेच्या आमदारांशी ते बोलत होते. विधान परिषद निवडणुकीच्या आदल्या दिवशी, आठवत असेल तुम्हाला, त्याच दिवशी नेमका शिवसेनेचा वर्धापन दिन होता आणि त्यात ते म्हणाले की नुकताच संजयनी आता फादर्स डे संबंधी कळवलेलं आहे. तसंच आहे, माझाही पक्ष फादरची पार्टी आहे, माझाही पक्ष पितृपक्ष आहे, माझ्या फादरनी स्थापन केलेला हा पक्ष आहे, त्यामुळे माझा पक्ष पितृपक्ष आहे. मातोश्रीच्या ऐवजी पिताश्रीवरची निष्ठा जास्त दाखवली जाते. म्हणजे मी बाळासाहेब ठाकरेंच्या बाबत बोलतो आहेच आहे, पण त्याशिवाय राजकीय पिताश्री म्हणून, राजकीय पिता म्हणून
त्यांनी शरद पवारांच्याकडे बघितलेलं आहे. शिवसैनिकांच्या सगळ्या निष्ठा गोळा करायच्या आणि त्या शरद पवारांच्या चरणी व्हायच्या, असं असेल तर या निष्ठा यात्रेला काही अर्थ आहे का, असा प्रश्न माझ्या समोर पडतो. म्हणजे खरं तर शिवसैनिकांच्या निष्ठा या शिवसेनेच्या प्रती व्हायला हव्यात, बाळासाहेबांच्या प्रती व्हायला हव्यात, पण त्या शरद पवारांच्या चरणी व्हायला जातात. इथे खरी गडबड आहे आणि सामान्य शिवसैनिकांना ही निष्ठा त्यांच्या चरणी वाहणं नको आहे, म्हणून तर हे सगळं घडतंय. आमदारांचं बंड काय, खासदारांचं बंड काय, हे सगळं जे घडतंय ते शिवसैनिकांच्या निष्ठा शरद पवारांच्या चरणी व्हायला जात आहेत म्हणून घडतंय. आता एकीकडे ही यात्रा सुरू असताना, म्हणजे निष्ठा शिवसैनिकांच्या चरणी, शिवसैनिकांच्या निष्ठा शरद पवारांच्या चरणी व्हायला जात आहेत म्हणून ते हातून निघून चाललेत, आणि जे काही शिल्लक राहत आहेत त्यांच्यावरती बोलून 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 त्यांची वाट निसरडी करून ते येणारच नाहीत किंवा टिकणार नाहीत याची व्यवस्था संजय राऊत करतायत. त्यांची एकटीच यात्रा वेगळी चालू आहे, ती म्हणजे निष्ठा यात्रा. आलेल्या सगळ्या माणसांना निष्ठायला भाग पाडणे, ती निष्ठून जातील याची व्यवस्था करणे. कुणाचा पाय पडणारच असेल मातोश्रीच्या वाटेवरती तर तो घसरला पाहिजे, तो निसटला पाहिजे, इतकी निसरडी वाट संजय राऊत करून ठेवतात. शब्दांचं भान नाही, भावना ती कशी व्यक्त करावी याला मर्यादा नाही. म्हणजे अगदी कोणाविषयी काहीही बोलणारे संजय राऊत न्यायालयाच्या बाबतीत सुद्धा आपलं मत व्यक्त करतायत. काय बोलतायत न्यायालयाविषयी ऐका तुम्ही. पण सर्वोच्च न्यायालय सुद्धा आमच्या खिशात आहे आणि निकाल आमच्या बाजूनेच लागेल अशी वक्तव्य जी केली जातात समोरच्या बाजूने, त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण. आता हे ऐकल्यावरती आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणजे ते तर आमदारांना डुक्कर म्हणाले, घाण म्हणाले, जिवंत प्रेत म्हणाले, शवविच्छेदनासाठी सभागृहात पाठवून देऊ म्हणाले. हे सगळं 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 जेव्हा ऐकायला येत होतं ना, तेव्हा मला एक ती विनोदी मालिका आहे, फार विनोद त्यात होत असतात, त्या प्रहसनाच्या मालिकेतील एक संवाद आठवतो आणि तो आपल्या समोर दाखवावा वाटतो. बघा तो संवाद, छोटा आहे. वाचायला ते माहिती होतं, गच्चाळा ते आज कळलं. संजय राऊतांच्या बाबत शिवसैनिकांच्या मनामध्ये नेमकी हीच भावना असेल. म्हणजे ते ज्या भाषेत बोलतायत, त्यांची जी भाषा आहे, तो आवाज कुणाचा हा प्रश्न विचारावा वाटतोय. म्हणजे असा आवाज शिवसेनेचा होता का आणि ही संस्कृती शिवसेनेची होती का, हा प्रश्नही पडतोय. पण या प्रश्नाचं उत्तर आताची शिवसेना देणार नाही, कारण त्यांच्या निष्ठा वेगळ्याच चरणी वाहिली. उद्धव ठाकरे यांच्याकडं त्यांच्या मनातल्या भावना जो कोणी घेऊन येईल, म्हणजे एक नियम आहे असं वाटतंय की उद्धव ठाकरेंना जे वाटतं तेच शिवसैनिकांनी केलं पाहिजे. शिवसैनिकांच्या मनामध्ये आहे त्याचा विचार उद्धव ठाकरे कधीच करणार नाही. जे वारंवार सिद्ध पण झालंय ना. ते म्हणत गेले की मी बाळासाहेबांना वचन दिलं होतं मुख्यमंत्री करण्याचं, म्हणून मी झालो. पुन्हा म्हणाले शरद पवार म्हणाले होते म्हणून मी झालो. उतरताना म्हणाले की बाळासाहेबांच्या पोराला हकालल्याचं पाप तुम्हाला लागेल, आनंद मिळेल तुम्हाला, मिळून घ्या. या स्वरूपाच्या विधानावरून उद्धव ठाकरेंच्या मनात, शिवसैनिकांच्या मनात काय चाललंय हे जाणून घ्यायची इच्छाच नाही असं वाटतंय. आणि ती इच्छा संपून जावी यासाठी संजय राऊत सातत्यानं प्रयत्न करताना दिसत आहे. म्हणूनच या संजय राऊतांची निष्ठा यात्रा सुरू झाली आहे असं मला वाटतं. आता निष्ठा यात्रा करून हाती काही लागत नाही आहे आणि निष्ठा यात्रामुळं असलेलं सगळं गमावलं जात आहे. एकूणच तर काय, अशा सगळ्या माणसांना सांभाळलं म्हणून उद्धव ठाकरेंच्या हातात तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणं, अशीच अवस्था येणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.